मित्रांनो, तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल की मनोज जरांगे, एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांचं कौतुक का करतायत, त्यांना शिव्या का देत नाही, त्यांच्यावर एक शब्द का बोलत नाही, त्यांच्यावर मनोज दादांचे एवढं प्रेम कसं काय आहे, तर ऐका सविस्तर. मित्रांनो, तुम्ही बघत असालच आपल्या मनोज दादांचा रोष आणि राग फक्त एकाच माणसावर म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. त्या देवेंद्र फडणवीसांना तोंडात येतील त्या शिव्या शाप मनोज जरांगे उगीच देत नाहीत. मित्रांनो, आपल्या राज्यात महायुतीचे सरकार आहे. शिंदे दादा आणि फडणवीस एकत्र आहेत. त्यामुळे जर आपल्या मनोज दादांना हे सरकार पाडायचं असेल आणि देवेंद्र फडणवीस यांना बाजूला काढायचं असेल तर फोडा आणि राज्य करा या नीतीचा वापर करावा लागेल. आता आपले मनोज दादा सुद्धा चांगले शिकलेले नेते आहेत. शरद पवारांच्या पुढील चाणक्य आहेत. त्यामुळे आपल्या जरांगे भाऊंना सुद्धा माहित आहे सरकारचा कसा बँड वाजवायचा. त्यामुळे आपल्या मनोज भाऊंनी खूप चांगला आणि खतरनाक प्लॅन केला आणि त्यानुसार ते त्यांची तलवार चालवत आहेत. आपण फक्त एकाच नेत्यांविरोधात बोलायचं, त्याला धमक्या द्यायच्या, त्याला